मराठ्यांसंदर्भात काढलेल्या GR बाबत ओबीसी समाज आहे तो आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि आज थेट जनआक्रोश जो मोर्चा आहे तो ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत ते बारामतीकडे निघाले आहेत. तुम्ही बारामतीच का निवडलं हा सगळा जनआक्रोश मोर्चा काढण्यासाठी? हे बघा, याच्या अगोदर आम्ही जालना जिल्ह्यातलं वडीगोद्री निवडलं. त्यावेळी म्हणाले की तुम्ही सांगोल्यावरून वडीगोद्रीला का आले. त्यानंतर आम्ही नांदेड जिल्ह्यात गेलो, तिथली लोक म्हणाली की हा पश्चिम महाराष्ट्रात येतो, जाती जातीमध्ये भांडणं लावतो. पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये गेलं तर हे म्हणतात की तुम्ही इकडून आलात आणि तुमचं इकडं काय काम. अरे, मी महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामध्ये मी कुठेही जाऊ शकतो. ज्या पद्धतीनं बारामतीच्या शरदचंद्रजी पवारांनी, ज्या पद्धतीनं अजितदादा पवारांनी, ज्या पद्धतीनं बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी जे मनोज जरांगे नावाच्या चौथी नापास माणसाच्या माध्यमातनं जे या आमदार खासदारांना बोलता येत नाही ते त्यांनी या भावल्या कर्वे बोलवून घेतलं. मनोज जरांगे नावाचा हा पवार ईस्ट इंडिया कंपनीचा भावला आहे आणि या भावल्यानं ओबीसीचं आरक्षण संपवलंय. वाईट या गोष्टीचं वाटतं की बारामती लोकसभा मतदारसंघ असेल किंवा रोहित पवारांचा दौंड विधानसभा मतदारसंघ असेल किंवा अजितदादा पवारांचा बारामती विधानसभा मतदारसंघ असेल, तुम्हाला आम्ही मतदान दिलं का नाही? आमचं आरक्षण आज जात असताना तुम्ही जरांगे पाटलाच्या बेकायदा मागण्यांना पाठिंबा देत होतात. सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू आहेत. तुम्ही मला या GRद्वारे ओबीसीचं आरक्षण संपलंय का नाही तेवढं आम्हाला सांगा. आणि ओबीसीच्या आरक्षणाचा घटनात्मक अर्थ काय आहे की सामाजिक मागासलेपण, सोशल डिस्क्रिमिनेशन. सोशल डिस्क्रिमिनेशनसाठी ओबीसीचं आरक्षण आहे आणि तुम्ही बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे हे सोशल डिस्क्रिमिनेशनचं आरक्षण संपवायला चाललंय. आत्तापर्यंत 4 सेंट्रल बॅकवर्ड कमिशननी, 4 स्टेट बॅकवर्ड कमिशननी, सुप्रीम कोर्टानं, अनेक हायकोर्टांनी मराठा समाजाचं ओबीसीकरण नामंजूर केलं. पवारांनी हे सगळं उभं केलं असं तुम्ही काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. जरांगे नावाचं भूत हे ओबीसींच्या मानगुटीवर बसवलंय शरद पवारांनी, म्हणून तुम्ही बारामतीतनं सुरू करता? निश्चित. ज्या पवारांनी महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपवलं त्याच पवारांना आम्ही बारामतीमध्ये मतदान करतो. त्याच सुप्रिया सुळेंना आम्ही बारामतीमध्ये मतदान करतो. त्याच अजितदादा पवारांना आम्ही बारामतीमध्ये मतदान करतो. त्यांनी ओबीसीला पुढे येऊन सांगावं की आमची चूक झाली किंवा आम्ही जरांगेंना पाठिंबा दिला ते आमचं बरोबर आहे सांगावं, किंवा दोघांपैकी एक मार्ग सांगावा की काय आहे नक्की आणि काय नाही. तुम्हाला असं वागता येणार नाही. तुमचे कारखाने ओबीसीनी मागितले नव्हते, तुमच्या शिक्षण संस्था ओबीसीनी मागितल्या नव्हत्या, तुमच्या आमदारक्या खासदारक्या ओबीसींना कधी मिळाल्याच नाहीत. त्यामुळं पवार फॅमिली ही व्यावसायिक आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे वागते. मताशिवाय त्यांना काही कळत नाही. इकडं मनोज जरांगेला सपोर्ट करत असताना शरदचंद्रजी पवारांनी बजरंग सोनवणेला उघड इकडे सोडला, राजेश टोपेंना सोडला आणि तिकडं नागपूरला मात्र ते मंडल यात्रा काढतायत. हे काय चाललंय नक्की? ओबीसीमध्येच काही प्रमाणात संभ्रम दिसून येत आहेत. तायवाडे वेगळं मत व्यक्त करतायत, तुम्ही वेगळं मत. तायवाड्यांचं काय कुठलं गणित चुकलंय आम्हाला माहिती नाही. तायवाडे साहेबांनी उलट वयोवृद्ध नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी उलट आम्हाला समजावून सांगितलं पाहिजे. मी माझ्या हातात GR घेऊन बसलोय. मी हा GR मराठीमध्ये वाचून दाखवू शकतो. मला या GR मधला कॉमा, रस्व, वेलांटी, स्लॅश सगळं कळतं ना. याच्यात सरसकट हा शब्द कुठे नाहीये, पण तुम्ही इथे बाकीचे शब्द ऍड केले त्याचा अर्थ सरसकट होतो. हे बघा, गावातील म्हणजे अख्ख्या गावाला देणार का तुम्ही सर्टिफिकेट? कुळातील कुठलं कुळ? अहो, हे कुळ मला सांगा, कुठलं कुळ? काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मौर्य कुळ म्हटलं जातं. मौर्य कुळामध्ये कोण कोण येतं माहितीये? मग ते सगळ्यांना द्यायचं आरक्षण. कुळ म्हणजे काय, याच्या डेफिनेशन काय आहेत? जनआक्रोश मोर्चा म्हणजे नेमकं काय 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 करणार? हे बघा, आज निरा गावामधल्या तरुणांनी, विशेष करून ओबीसी, धनगर, माळी, गावगाड्यातला सुतार, लोहार, कुंभार, बेरड रामोशी, बेलदार, वडार, सगळ्या पोरांनी ठरवलंय. मी कुठल्या आमदार खासदाराचा पोरगा नाही. मला किती क्राऊड, लाखोचा क्राऊड जमतोय का हजाराचा क्राऊड जमतोय याच्याशी नाही. ओबीसीच्या हक्क अधिकाराची लढाई लढायची आणि पवार फॅमिलीला एक्सपोज करायचं. बारामती सरकार नाही त्यांच्या हातात काय? अरे, अजितदादा पवार सरकारमध्ये नाहीत का? अजितदादा पवार या महाराष्ट्राचे डेप्युटी CM आहेत आणि अजितदादा पवारच महाराष्ट्राचे वित्तमंत्री आहेत. शरद पवार विरोधी पक्षात आहेत आणि हे एकच आहेत. परत यांचा ठरवून प्रोग्राम चालू आहे. अजितदादा पवार ते विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंकी तिथं बोलत असताना माझ्या गाडीवर हल्ला झाला. बोलले का अजितदादा पवार मी मेंढपाळाचा पोरगा आहे म्हणून? मी त्याच्यावर बोलणार नाही.
छगन भुजबळ यांनी पण काल असं म्हटलंय की थांबा, आत्ता मोर्चा काढू नका आणि तुम्ही मोर्चे घेऊन चाललेत. जरा आपण वाट बघू, GR वर पुन्हा काही उत्तर येतंय काय बघू, आव्हान काय देतंय ते बघू. हे बघा, आदरणीय छगनरावजी भुजबळ ही न्यायालयातली लढाई लढतील, मंत्रिमंडळातली लढाई लढतील, हाऊसमधली लढाई लढतील. आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत, कारण हे दुखणं आम्ही शोधणार आहोत. एक शॉर्ट टर्म प्रोग्राम आहे, ते भुजबळ साहेब मोठ्या ताकदीनं लढतील. लॉंग टर्म प्रोग्राम आहे, ओबीसींना एकत्र करणं आणि ओबीसींना हक्क अधिकारावर जागृत करणं. आपलं आरक्षण संपलं हे समजावून सांगणं, ओबीसीनी ओबीसीला मतदान करा असं आव्हान करणं. बोगस कुणबी सर्टिफिकेट घेऊन जर कोण लोकल बॉडीमध्ये उभा राहिला, शिक्षण नोकऱ्याच्या ठिकाणी कोण इरेग्युलर वागत असेल, आम्ही अधिकाऱ्यांच्या सुद्धा मागे लागू. फडणवीसांनी हे जेव्हा त्यांना दिलं, मग मराठ्यांची पण फसवणूक झाली असेल. हे बघा, कोर्टात या कागदाला काय महत्व आहे हे मला चांगलं माहिती आहे, पण या कागदाच्या माध्यमातून आजपर्यंत जी बोगस सर्टिफिकेट काढली जात होती, आता तर लोक GR आहे माझ्या हातात, चाल दे सर्टिफिकेट. एका ॲफिडेव्हिटवर गावात एका माणसाकडं कुणब्याचं सर्टिफिकेट आहे आणि तो नुसतं ॲफिडेव्हिट देणार आणि तुम्ही त्याला सर्टिफिकेट देणार. ते चॅलेंज होईल, रद्द होईल. ओबीसीनी काय प्रत्येकाच्या मागे लागायचं का? तुम्ही सगळे नेते गुलाम आहेत असं म्हणले, नेमके कोणाचे गुलाम? हे त्यांच्या पक्षाचे गुलाम आहेत. कोण कोण नेमके? सगळे ओबीसीचे नेते जे आहेत त्या माणसांनी फक्त उपसमिती नेमून चालणार नाही. आता जी उपसमिती नेमली, या उपसमितीनं पहिल्यांदा मुख्यमंत्र्याकडे जावं आणि हा GR रद्द करावा ही मागणी करावी, तर या उपसमितीला आम्ही मानू. नाहीतर तुम्ही या पक्ष नेत्यांच्या, सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचणारे फक्त पपेट असाल. तुम्ही नीरा ते बारामती जाणार, मध्ये गोविंद बाग लागते, तिथे आजूबाजूचं सगळं शहर तुमचं जमा होणार आहे. आजचं नेमकं स्वरूप कसं असणार? मी गोविंद बागेत नाही जाणार, मी जाईल अमराई परिसरामध्ये. ज्या अमराई परिसरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झाला, त्या अमराईची परिस्थिती मला महाराष्ट्राला दाखवायची. हे जे म्हणतात ना बारामती रोल मॉडेल आहे, इकडं हजारो कोटीचा निधी खर्च होतो, पण अमराईमध्ये काय परिस्थिती आहे, तिथली लोक कशी राहतात, हे मी महाराष्ट्राला दाखवून देणार आहे. काय आव्हान देतात आता सध्या? आम्ही या पवार फॅमिलीनं ओबीसीचं आरक्षण संपवलंय, हे मी बारामतीत गेलोय म्हटल्यानंतर मी त्यांना एक्सपोज करणार. मग ते सत्तेतले अजितदादा पवार आणि विरोधातल्या सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि शरद पवार यांचे कारखाने किती, यांच्या दारूचे कारखाने किती, हे दाखवू ना, हे सांगू महाराष्ट्राला. कारखाने, आजारी कारखान्यांना 2000 कोटी पुरवणी मागण्यामध्ये काय असते? आजारी कन्सेप्ट कुठेतरी आहे का असा GR मध्ये? आजारी कारखाने याची व्याख्या काय आणि कशामुळे आजारी पडतात निवडणुका झाल्यावर? आणि आमच्या मात्र पोरांना, महाज्योतीला, दलितांचा निधी, आदिवासींचा निधी तुम्ही डायल्यूट करता, वळवता. हे या अर्थमंत्र्यांना, जातीवादी पवार फॅमिलीला हा जा विचारायला बारामतीत आम्ही जातो. जन आक्रोश जो मोर्चा आहे, तो मोर्चा आम्ही पवार फॅमिलीला एक्सपोज करण्यासाठी जात आहोत आणि मोठा जन आक्रोश मोर्चा आज बारामतीत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.